नमस्कार. बालभारती कथा विश्व इयत्ता तिसरीतील छान अशी कथा 3 भावंडे. एका गावात एक शेतकरी राहत असे. त्याला 3 मुलगे होते. थोरल्याचे नाव चिंटू, मधल्याचे नाव संजू आणि धाकट्याचे राजू म्हणत. राजूवर वडिलांचे प्रेम अधिक होते. एक दिवस काय झाले, चिंटू आणि संजू वडिलांकडे गेले. ते म्हणाले, बाबा, तुम्ही राजूचे नेहमीच गोडवे गाता, आम्हाला मात्र उगाच नावं ठेवता. हे ऐकून बाबा थोडे थांबले. थोडा विचार करून म्हणाले, जे चांगलं काम करतो त्याचं मी कौतुक करतो. हे पहा, आपण असं करूया, तुम्हाला प्रत्येकाला मी सारखे पैसे देतो. आपल्या वाड्यातील एक एक खोलीही मोकळी करून देतो. या पैशातून प्रत्येकानं आज संध्याकाळपर्यंत आपापली खोली कशानंही भरून काढायची. आम्ही तुमच्या खोल्या पाहू. जो उत्तम रीतीनं खोली भरून काढील त्याला छान बक्षीस देईल. चिंटू व संजू म्हणाले, बाबा, आम्ही तयार आहोत. ठीक आहे, राजू कुठं आहे, त्यालाही बोलवा. राजू जवळच होता. तो आल्यावर बाबांनी चिंटू, संजू व राजू या तिघांना सारखे पैसे दिले व प्रत्येकाला एक एक खोलीही उघडून दिली. चिंटू खादाड होता. पैसे मिळताच तो आनंदाने जमीन सारवली. बाजारातून त्याने चटई आणली, गांधीजींचा एक फोटो आणला, उदबत्त्या आणल्या. खोलीच्या एका भिंतीवर गांधीजींचा फोटो लावला. खाली चटई अंथरली, समोर उदबत्त्या पेटवल्या. डोळे मिटून तो प्रार्थना म्हणू लागला. संध्याकाळ झाली. बाबा पहिल्या खोलीपाशी गेले. चिंटू चांगला घोरत होता. बाबांनी त्याला उठवले. आज सर्वत्र अंधार भरून राहिला होता. बाबा म्हणाले, चिंटू, तू तर खोली अंधारानं भरून टाकलीस. चिंटू अजून आळोखे पिळोखे देत होता. मग ते संजूच्या खोलीपाशी आले. त्याची खोली पाहून बाबा म्हणाले, वा, तू तर सगळी खोली गवताच्या पेंढ्या पसरून भरून काढलीस. संजू म्हणाला, काढली ना भरून, मग देणार ना बक्षीस. बाबा म्हणाले, अरे बक्षीस कसलं, खोलीभर गवत पसरून तू तर हा जनावरांचा गोठा केलास. दिलेले पैसे असे खर्च केलेस. यावर तो काय बोलणार. हिरमुसला होऊन तो गप्पच उभा राहिला. मग त्या दोघांना घेऊन बाबा राजूंच्या खोलीत आले. राजू एक अभंग म्हणण्यात रंगून गेला होता. मन प्रसन्न करणारे अभंग, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. गाण्यांच्या सुरांनी खोली भरून गेली होती. खोली कशी स्वच्छ दिसत होती. उदबत्त्याचा सुगंध दरवळत होता. बाबा म्हणाले, राजू, फारच छान. तू तर गाण्याच्या सुरांनी आणि चंदनाच्या गंधाने सारी खोली भरून टाकलीस. सर्वांची मनं प्रसन्न केलीस. इयत्ता तिसरीतील ही कथा 3 भावंडे. कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.